की सुपारी देऊन हा मृत्यू घडवण्यात आला असंही सूत्रांच्याकडून माहिती आहे। म्हणून तर सरकार याच्यावर चर्चा करायला तयार नाही। म्हणून तो विधानसभेमध्ये आम्ही दिलेल्या प्रस्तावाला 3 आठवड्यापासून ढकललं गेलं आणि म्हणून हे हत्याच आहे असं आता म्हणावं लागेल। आणि सरकार का लपवते आहे? राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या सत्तेत असलेल्या व्यक्तीचं या पद्धतीनं विमान दुर्घटना होऊन ज्याप्रमाणे मृत्यू झाला आणि अजूनही राज्यामध्ये जी काही चर्चा चाललेली आहे आणि केंद्रीय सरकारकडून असेल की राज्य सरकारकडून असेल जी माहिती दिली जाते आहे ती चुकीची माहिती दिली जाते आहे। त्यामुळे त्याचंही काल वर्णन आम्ही केलेलं आहे आणि मूळ मुद्दा असा आहे की अजूनपर्यंत या विषयाचा गुन्हा दाखल झालेला नाही। हे पोलिसांनी का गुन्हा दाखल केलेला नाही हाही एक प्रश्न त्याच्यामध्ये आहे। म्हणजे सरकार राज्य सरकार काय लपवते आहे हे अजूनपर्यंत पुढे आलेलं नाही। उत्तरामध्ये कळेल। अजितदादा पवारांच्या निधनानंतर सीएम म्हणाले होते की मी हे सगळं माझ्या समोरच घडून आलेलं आहे, याचं सबूत माझ्याकडे आहे आणि माझ्या समोरच घडलेलं आहे, मी वेळ आला तर सांगेन। अरे मुख्यमंत्र्याला सांगायला अडचण काय? त्यांच्या सहकारी मित्राचं या पद्धती झालं, बजेट अधिवेशनामध्ये उल्लेख केला, गहिवरले, मग एवढी मोठी घटना झाली तर मग घटना झाल्यानंतर आतापर्यंत का लपवून ठेवलेलं आहे? का सांगत नाही? माहिती असून न सांगणं हा गुन्हा आहे। म्हणजे मुख्यमंत्री गुन्हा करतात आहे का हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झाला।